रणवीर अलाहाबादियाच्या एका फालतू आणि अनैतिक प्रश्नामुळे सध्या नेटकरी त्याच्यावर चांगलेच भडकलेले दिसत आहे। आई वडिलांना शारीरिक संबंधावेळी बघणार काय असा पालकांबाबत आक्षेपार्ह प्रश्न विचारल्यामुळे रणवीर अलाहाबादिया जो एक फेमस यूट्यूबर आहे त्याला आता चांगल्याच संकटांचा सामना करावा लागणार अशी चिन्हे दिसत आहेत। त्याच्यावर FIR दाखल तर झाले आहेच, शिवाय त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे। इंडियाज गॉट टॅलेंट ह्या शोच्या दरम्यान त्याने एका स्पर्धकाला त्याच्या पालकांबाबत आक्षेपार्ह प्रश्न विचारला। शो दरम्यान रणवीरने विचारले की तुला पालकांना दररोज इंटिमेट होताना पाहायला आवडेल का की त्यांना साथ द्यायला आवडेल। रणवीरच्या ह्या प्रश्नावरून सर्वत्र एक मोठी कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली आहे। तेव्हा मित्रांनो, सध्या विनोद म्हणजेच कॉमेडी फक्त अश्लीलतेबाबत मर्यादित झाली आहे का असाही प्रश्न उपस्थित झाला आहे। फक्त प्रेक्षकांचे मनोरंजन करणे आणि व्ह्यूज मिळवणे हेच केवळ ध्येय आहे का की काही नैतिक मर्यादा देखील असायला हव्यात। या वादामुळे भारतामध्ये कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची जबाबदारी नेमकी कुठे आहे याबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे। रणवीर अलाहाबादियाने हे जे काही वक्तव्य केले आहे ते अत्यंत अशोभनीय आहे असे अनेकांचे म्हणणे आहे आणि याचा फटका आता स्वतः रणवीरलाच भोगावा लागतो आहे। इंस्टाग्रामवर अनेकांनी त्याला अनफॉलो केला आहे। त्याच्या ह्या वक्तव्यामुळे चाहते दुखावले असून अनेकांनी त्याला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केला आहे। इन्फ्लुएन्सर मार्केटिंग इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मच्या रिपोर्टनुसार रणवीर अलाहाबादियाचे इंस्टाग्रामवरील फॉलोअर्स कमी होत आहे। मित्रांनो, इंस्टाग्रामवर रणवीर अलाहाबादियाचे एकतर बियर बायसेप्स आणि दुसरे म्हणजे रणवीर अलाहाबादिया असे 2 अकाउंट्स आहेत। ह्या दोन्ही अकाउंटचे फॉलोअर्स आता कमी होताना दिसत आहे। केवळ इंस्टाग्रामच नव्हे, त्याचा इम्पॅक्ट त्याच्या यूट्यूब पॉडकास्टवर देखील पडणार ह्यात काही शंका नाही। बॉलिवूड गायक बी प्राकने रणवीरच्या यूट्यूब पॉडकास्टमध्ये येण्यास नकार दिला आहे। मित्रांनो, ह्या सगळ्या प्रकरणावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।